सर माझं म्हणणं तर ऐकून घ्या ना सर. माझ्या मुलासारखा मानला मी तुला. माझ्या दीपूने जोडीदार निवडला म्हणून किती खुश होतो मी. मी स्वप्नात सुद्धा तसं ठरवू शकत नव्हतो. जगातला सगळ्यात नशीबवान बाप समजत होतो मी स्वतःला. जगातला सगळ्यात कमनशिबी बाप निघालो. माझ्या मुलीनं तुझ्यासारख्या गुंडाची निवड केली. बाबा सर सर मी तुमचा विद्यार्थी साळगावकर आहे सर. एकदा बघा ना माझ्याकडे सर. तुमच्या संस्कारात मोठा झालं सर. सर मी तोच आहे तुमचा विद्यार्थी साळगावकर. साळगावकर नाहीस तू, गुंडा आहेस. गुंडा आहेस तू. माझे संस्कार, माझी तत्व सगळी हरवले तू. एक लक्षात ठेव, सरळ वाटेल चालणार माणसा होता मी. तुझ्यासारख्या माणसाच्या सावलीला सुद्धा मला उभं राहायचं नाही. माझ्या मुलीलाही थांबू देणार नाही. सोड वाट माझी. इंदिरा भाई, ही वाट सोड माझी, वाट सोड. तूच म्हणालास ना सर्वात मोठा गुंडा आहेस तू. तू केलेली हिंसा पाहून खरंच मला वाटतंय तू खरंच सर्वात मोठा गुंडा आहेस. सर मी वसुली करतो मान्य आहे, पण सर खरंच सांगतो त्या कामात मी ठरवून नाही आलो सर. सर अहो माझा विश्वास तर करा ना सर. या कामात परिस्थितीमुळे मला यावं लागलं सर. एक लक्षात ठेव, परिस्थिती माणसाला घडवते, बिघडवत नाही. आणि तू बिघडवलं नाहीये, सगळ्याचा सत्यानाश केलायस. बाबा तुम्ही त्यांचं एकदम म्हणणं ऐकून तर घ्या. ते खरं बोलतायत. बस बस झालं. खूप खोटं बोललीस तू. बस. यापुढे मी आता खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. तुझं आणि याचं लग्न लावून देणार होतो मी. आता ते शक्य नाही. या क्षणापासून आपले आणि त्या गुंडाचे संबंध संपले. दीदी, जयश्रीताई एव्हाना निघाले असतील ग. तुझे बाबा पण ना हट्टाला पेटलेत लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी. मला तर दीपू आणि साळगावकरची काळजी वाटते. कसं होईल यांचं देव जाण. आई मी तुला म्हंटल ना, तू उगाच खूप विचार करतेस. सगळं छान होणार आहे. दीदी सगळं छान व्हावं अशी माझी पण इच्छा आहे. पण ना मागचे काही दिवस मला खूप काळजी वाटते या दोघांविषयी. म्हणजे बघ ना, बाबांना या दोघांच्या प्रेम प्रकरणाविषयी कळलंय ना, तेव्हापासून ते लग्नासाठी मागे लागले. बरं या दोघांचं लग्न ठरतंय हे त्यांना माहितीच नाही. त्यांच्या नकळत सगळं चाललंय ना. आणि आज काय मुहूर्त पण ठरेल. पण दीदी मुहूर्तानंतर जर बाबांना कळालं ना की साळगावकर काय काम करतोय, त्यांना नाही सहन होणार. मी खरं सांगते तुला. प्लीज ऐका ना माझं बाबा. बाबा मी काय म्हणते एकदा ऐका तरी. हो तू 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 का रडतीयस? शांत हो. अहो तुम्ही तरी सांगा ना काय झालंय, का रडतीये ही? ज्या गोष्टीचा मी स्वप्नात देखील विचार करू शकत नाही ती गोष्ट आज हिनं केले. लग्नाचा आज मुहूर्त बघणार होतो मी. दीपून आज जो मला दिवस दाखवलाय तो मी आजन्म विसरणार नाही. आजवर या देशपांडेनं दिलेला शब्द कधीच मोडला नाही, पण आज हा मनोहर देशपांडे स्वतःचा शब्द मोडतोय. दीपू आणि त्या गुंडाचं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही. दीपू आणि त्या गुंड इंद्राचं लग्न कधीही होणार नाही. बाबा बाबा हो बाबा, असं कसं झालं हो बाबा? नाही म्हणजे तुमची लाडकी दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली. आई, अगं आई तुला कळलं का काय झालं? कळलं का? अगं
तुझी लाडकी दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली आहे. दीदी ऐकतीयस ना, दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली आहे. आणि आई तुला माहितीये तो गुंड कोण आहे? इंद्रजीत साळगावकर. बाबांचा लाडका आणि आदर्श विद्यार्थी इंद्रजीत साळगावकर. आणि आई तो काही छोटा मोठा गुंड नाहीये, तो खूप मोठा गुंड आहे. बँकेत वसुलीची कामं करतो, खूप मारहाण करतो. हो ना बाबा? मला सगळं माहिती होतं, तरीही मी तुमच्यापासून हे लपवलं. आणि त्याबद्दल तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ना, ती भोगायला मी तयार आहे. पण दीपू आणि साळगावकरचं प्रेम मान्य करा. मी माझ्या तत्वांच्या विरोधात जाऊन कुठलाही निर्णय घेणार नाही मालती. दीपू आणि त्या गुंडाचं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही. नाही, असं नका करू. दीपू आणि साळगावकरच्या आयुष्याची नासाडी होईल. त्यांचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. दीपूवर खूप प्रेम करतो तो. कदाचित आपल्यापेक्षा थोडं जास्त करतो. माझा ऐका, तुम्ही असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ. अगं आई, तू दीपूचा हात एका गुंडाच्या हातात द्यायला तयार झाली आहेस? माझा कार्तिक तर गुंड पण नाहीये. पण त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मला कसं अडवलं होतं आठवतंय ना तुम्हाला? की तो मवाली आहे, तो चांगला माणूस नाहीये, कार्तिकला काय 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 बोलला होता. आठवतंय ना तुम्हाला सगळं? त्यावेळेला माझ्या पाठीमागे नाही अशी उभी राहिलीस ग तू. अनु, तुझ्या वेळेला परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे. तू प्लीज समजून घे. खरंय तुझं, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहेच. मी प्रेम केलं ग, पण दीपू सारखं एका गुंडावर प्रेम नाही केलं मी. जाऊ दे दीपू, सगळं विसरून जा. तू नव्याने सुरुवात कर. भाऊजींना विसरून जा. आई 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 प्लीज तू बोल बाबांची, प्लीज. त्याला सांग ना, मी नाही जगू शकत इंद्रजींची वे. प्लीज तुला तर सगळंच माहिती आहे ना. प्लीज. अहो, तुमचा राग मला मान्य आहे, पण तुम्हाला खरं सांगू का, खूप खूप चांगला मुलगा आहे हो साळगावकर. आपल्या दीपूवर खूप प्रेम करतो. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि तुम्हीच म्हणता ना, कुठलंही काम छोटं नसतं. मग तो वसुलीचं काम करतो म्हणून त्याला गुंड ठरवणं योग्य आहे का? लोकांच्या शिवाशापापेक्षा आशीर्वाद जास्त मिळवलेत त्यांनी. परिस्थितीमुळे तो हे काम करतोय. इंद्रा, दादा, काळे धंदे करून हे घर तर उभं केलंस, पण आता या घरामध्ये आईची राहण्याची इच्छा राहणार आहे का? इंदिरा 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 असं नको करूस यार. असं कसं करते? शांत हो, शांत हो. आई आणि देशपांडे सर दोघे दुखावले गेले माझ्याकडे. देशपांडे सर आणि आई हे दोन खूप महत्वाची माणसं आहेत माझ्या आयुष्यात. ते दोघे माझ्यापासून दुरावले यार. संतोष,
तुझा बाप तुझ्यासाठी मेला असं समज. बाबा प्लीज. तू ठरव, तुला कोण महत्वाचं आहे, तुझा बाप की तो गुंड? बाबा एका बाजूला तुम्ही आहात आणि दुसऱ्या बाजूला इंद्राजी. तुम्ही मला जन्म दिलाय, मला वाढवलंय. आज मी जी काही आहे ना ती फक्त तुमच्यामुळे. आणि दुसरीकडे इंद्राजी, त्यांनी माझ्या आयुष्याला अर्थ दिलाय. तुम्ही दोघेही माझ्यासाठी महत्वाचे आहात. तुमच्या दोघांपैकी कोणीही नसेल ना तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही दोघेही मला माझ्या आयुष्यात हवे आहात. मला इंद्राजींचं प्रेम हवंय, पण ते तुमच्या परवानगीने आणि तुमच्या प्रेमासकट. आणि बाबा तुम्हीच म्हणता ना की आपण कायम आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. ऐकलं माझ्या मनाचं आणि मी माझं मन कधीच दिलंय त्यांना. तुमची परवानगी नसेल ना तर मी नाही करणार लग्न इंद्राजींशी. पण मग मी इंद्राजींशी लग्न केलं नाही तर मी इतर कोणाशीही लग्न करणार नाही. मी लग्न केलं तर ते फक्त इंद्राजींशी. हो वहिनी साहेब, असं काय करतात? आपला इंदिरा चुकला हे मान्य, पण म्हणून तुम्ही घर सोडून नका हो जाऊ. आई प्लीज प्लीज असं नको ना करूस. सासूबाई, तुम्ही नका ना जाऊ असं घर सोडून. तुम्ही निघून गेलात तर आमचं कसं होईल? नाही म्हणजे मी समर्थ आहे घर सांभाळायला, पण आता तुम्ही म्हणाल घर सांभाळ, तिजोरीच्या चाव्या पण ठेव, तसं आम्ही ठेवू शकतो, पण तुम्ही नका ना जाऊ घर सोडून. हा, आणि तसंही दादा चुकलाय ना, मग तू घर सोडून का जातेस? आई आई तू कुठेही नाही जाणार आहेस प्लीज. तुम्ही काय करू? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ग की हा असं काहीतरी वागेल. मला चैन पडणार नाहीये या घरात. मला जाऊ दे, माझी वाट सोडा, मला जाऊ द्या. काकू मला माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. काकू तुम्हाला आठवतंय इंद्राचे बाबा गेले तेव्हा तुमच्यावर खूप वाईट दिवस आले होते. घरातला करता पुरुष गेल्यावर घर तरी कसं उभं राहणार म्हणा. पण त्यावेळी इंद्राने घर उभं राहण्यासाठी काय नाही केलं. पेपरची लाईन टाकली, लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या पोहोचवल्या, केबल जोडणीची कामं केली. हा कार्तिक 10वीत होता तेव्हा. इंद्रा तू गप्प बस. सगळ्यांना कळलं पाहिजे त्यांच्यासाठी तू काय काय केलंयस ते. हा कार्तिक 10वीला होता ना तेव्हा ट्युशनच्या सरांनी याला सांगितलं जर फी नाही आणलीस ना तर उद्यापासून येऊ नकोस, उद्याच्या उद्या 2000 रुपये भरायचे. आम्ही दोघं बाहेर आलो तर हा रडत येताना दिसला. विचारलं तेव्हा याने सगळं सांगितलं. त्यावेळी इंद्राने काय केलं माहितीये? समोर बांधकाम सुरू होतं, त्याच्या साईटवर गेला आणि सिमेंटची पोती उचलली, विटा उचलल्या, पडेल ती कामं केली आणि 2000 रुपये कसे बसे जमा केले आणि याच्या ट्युशनची फी भरली. बरं, हे सगळं करताना इंद्रा सुद्धा वयाने लहानच होता ना काकू. पण हे सगळं त्याने का केलं? तर ह्या भावासाठी, कारण आपल्या भावाला सगळं चांगलं मिळालं पाहिजे म्हणून पार्ट टाइम जॉब करत शिक्षण पूर्ण केलं याने. इंद्रानं बँकेत जॉबसाठी गेला होता. तिथे गेल्यावर त्याला कळलं 100 पैकी 10 जण तर वशिलाने घुसलेत आतमध्ये. खूप वाईट वाटलं त्याला. मला म्हणाला देशपांडे सर आणि माझ्या आईची शिकवणूक आहे, अन्याय सहन करायचा नाही. इंद्राने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. हरामखोर लोकांनी इंद्राला मारायला गुंड पाठवले. तेव्हा त्याने पहिल्यांदा हात उचलला. बाबा काय करताय तुम्ही?
काय हे बघ, हे मेडल आठवतंय? कधी मिळालं होतं आठवतंय का तुला? तू 8वीला होतीस तेव्हा जिंकलं होतं. वक्तृत्व स्पर्धेत तुला मिळालं होतं. काय विषय होता आठवतं? आई वडिलांचं आपल्या आयुष्यातील स्थान. आणि तू काय म्हणालीस तेव्हा आठवतंय? आई वडिलांचं आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान असतं. आपण कितीही मोठं व्हावं पण आई वडिलांनी जे शिकवलंय ते कधीही विसरू नये. शाळेचा कडकडाट झाला होता तेव्हा. माझा ऊर अभिमानानं भरून आला होता. माहितीये कशासाठी? तुला पहिला क्रमांक मिळाला म्हणून नाही, तर तू आई वडिलांना सर्वोच्च स्थानावर मानलंस म्हणून. हे बघ, ही सगळी तुला मिळालेली बक्षिस, ही पदक, ही सर्टिफिकेट, या ट्रॉफ्या. बघ हे फोटो बघ. बघ हे फोटो. हे बघ आणि बघ स्वतःकडे. विसरलेस तू स्वतःला. पूर्ण विसरलेस. ही सगळी बक्षिस, ही प्रशस्ती पत्रक, या ट्रॉफ्या, ही मेडल्स, सगळ्या स्पर्धा जिंकणारी माझी दीपू आज जोडीदार निवडताना कशी चुकली? बाबा, ही सर्टिफिकेट्स, ही मेडल्स जितकी मला मिळाली आहेत त्याच्यापेक्षा जास्त इंद्राजींना मिळाली आहेत. आणि तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे, ते तुमचे स्टुडंट आहे. आणि तुम्ही मला असं म्हणालात की मी जोडीदार निवडण्यात हरले. तसं नाहीये बाबा. हे जिंकले कारण इंद्राजी माझ्या आयुष्यात आहे. आणि ते माझ्या आयुष्यात आहेत ह्यापेक्षा आनंदी गोष्ट कुठलीच नाहीये. प्लीज बाबा, एकदा समजून घ्या प्लीज. तोच आहे हा इंद्रजित साळगावकर. तुमच्यासाठी, या घरासाठी, एवढंच काय, सानिकाचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून त्या मुलांनी काय काय केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, जर साळगावकर वेळेवर कानविंदेंच्या घरी पोहोचला नसता ना, तर आज ही दीदी आपल्या समोर जी उभी आहे ना, ती आपल्याला दिसली नसती. ती काय म्हणते, एकदा फक्त तुमच्या डोळ्यांवर जो हा तत्वाचा चष्मा लागलेला आहे ना, त्याला बाजूला ठेवा आणि बघा या परिस्थितीकडे. तुम्हाला सगळं स्पष्ट दिसेल. बस झाला मालती, बस. मी शांत बसणार नाही. सानिकाच्या वेळी देखील तुमची तत्व आडवी आली होती, पण मला मान्य आहे की सानिका त्याही वेळी चुकली होती. आजही ती चुकीचंच वागते, मला मान्य आहे. दीपू आणि साळगावकरच्या बाबतीत हे खरं नाहीये. मला नेहमी माझं मन खातं की मी आई आणि दीदीच्या वेळी ना आई म्हणून खूप कमी पडले. हो, दीदीच्या वेळी मी चुकीचा निर्णय घेतला म्हणून तिला त्रास झाला. दीपूच्या वेळी जर मी आई म्हणून कमी पडले ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी मगाशी सांगितलं होतं आणि आत्ताही पुन्हा सांगते, ही मालती मनोहर देशपांडे दीपिका आणि साळगावकरच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला मला काय शिक्षा द्यायची आहे ना, ती द्या. आम्ही तयार आहे भोगायला. काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी माझं मत बदलणार नाही. खूप आणि त्या गुंडाचं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही. काही खाल्लं का बाबांनी? नाही. असं करून कसं चालेल? त्यांनी खाल्लं नाही तर औषधं कशी घेणं? खूप त्रास होईल त्यांना. प्लीज सांग ना त्यांना. बाबांनी कालपासून काहीच खाल्लं नाही हे तुला व्यवस्थित लक्षात आहे. तू खाल्लंयस काही कालपासून?
बरं साळगावकरशी काही बोलणं झालं? टिपू, मला तुझ्याकडून एक वचन हवंय. टिपू, तू कधीच हार मानू नकोस हं. तुम्हा दोघांचं प्रेम खूप खरं आहे. कदाचित वेळ लागेल, थोडा उशीर होईल, पण खऱ्याचाच विजय होईल. माझे शब्द तू लक्षात ठेव दीपू. एक दिवशी बाबाच स्वतःहून तुम्हा दोघांचं लग्न आनंदाने लावून देतील. बोलती दीपूचा डबा दे. बाबा, मी तुला बँकेत सोडायला येतोय. बाबा तुम्ही कशाला इतकी दगदग करताय? मी जाईन ना. बँकेत जाण्याआधी आपल्याला त्या गुंडाकडे जायचंय. दीदीच्या लग्नासाठी त्याने कर्ज दिलं होतं. त्यानंतर आपल्याला त्यांनी जितक्या वेळा पैसे दिलेले आहेत ते सगळे पैसे त्याला परत करायचे गुंडाला. बाबा, कुठून आणलेत तुम्ही इतके पैसे? घर गहाण ठेवलंय. बाबा, का इतकं टोक गाठताय तुम्ही? टोक मी नाही, तू गाठलायस. कसं आहे, त्या गुंडाकडून घेतलेल्या पैशाचं ओझं मला ठेवायचं नाहीये. ते पैसे त्या गुंडाला दिले की त्याचा आणि आपला संबंध संपला. मला खरंच असं वाटतं इंदिराजी पैसे घेतील, आणि त्यांना जेव्हा हे कळेल की तुम्ही घर गहाण ठेवून हे पैसे देताय, तेव्हा त्यांना किती त्रास होईल. त्यापेक्षा जास्त त्रास मला होईल जर मी पैसे दिले नाहीत तर. चल निघायचं आपल्याला. चल जा लवकर. मी देशपांडे सरांची पण बोलतो. चल आपण घरी जाऊया. नाही सत्तू, आई आणि देशपांडे सर खूप रागवले. तर माझं इतके सहजासहजी नाही शांत होणार त्यांचा राग. त्यांना वाटतं मी मोठा विश्वासघात केला त्यांच्यासोबत. मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो, तुमचा हात मागायला मी एक दिवस येईनच. दीपू सर, दीपू, थोडं बोलायचं होतं. या ना. मी चहा करते. नाही, त्याची गरज नाही. मग सर, पाणी तरी आणते मी. या घरातलं पाणी सुद्धा मला प्यायचं नाही. खरं तर मी माफी मागायला आलोय.
6च्या भरात मी तुमच्या बरोबर दीपू आणि तुमच्या मुलाची लग्नाची बोलणी करायला आलो, पण आता सत्य समोर आलंय आणि कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या मुलीचा हात गुंडाच्या हाती देणार नाही. हे लग्न इथंच मोडलं असं समजा. असं म्हणतात की प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी असते, पण इथं आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यावर पट्टी बांधली या दोघांनी. दीदी, तुझी भांडी लावून झाली असतील तर एकदा दीपूला फोन लावून बघतेस का? मला खूप काळजी वाटतेय ग. तुझे बाबा बघ ना कसे वागतात. आत्ताही साळगावकरकडे गेलेत. तिथे काही घडू नये म्हणजे झालं. आई, तसं काही नाही घडणार. आणि मला तर वाटतंय साळगावकर पैसेच घेणार नाही. खरंय ग. आणि खरं सांगायचं तर ना, त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय त्याची परतफेड पैशांनी कशी होऊ शकते? पण बाबांना कसं नाही कळत हे? आई, मला आता एवढंच वाटतंय की परिस्थिती आधीच खूप कठीण आहे, त्यात अजून अडचणी वाढू नये. बाबांनी त्यांचा राग लवकरात लवकर सोडून द्यायला हवा. अगदी हे इतके लवकर आले? अहो बाबा, सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाहीये. घात केलाय, घात दीपूच्या प्रेमानं. ते ठेव. अहो काय झालंय? तुम्ही धापा का टाकताय? तुम्ही बसा बरं आधी. दीदी पाणी आण, पाणी. काही नको पाणी बिणी. दीपूच्या तोंडावर मारा थोडस पाणी, त्या गुंडाच्या प्रेमातून बाहेर पडण्यासाठी. काय घडलंय का तिथे? काय घडायचं बाकी राहिलंय मला सांग? घडायचं ते घडून गेलं. काय काय गुन्हा झाला माझ्या हातून? देवानं मला हा दिवस दाखवावा. तो गुंड भेटला होता रस्त्यामध्ये. आता हात सोडून दीपू त्याच्याकडे गेली निघून. हे तुझे पैसे मोजून घे. 10 लाख रुपये आहेत. घर गहाण ठेवून पैसे जमा केलेत मी. कशासाठी? फक्त तुझ्या ऋणातून मुक्त व्हावं यासाठी. आतापर्यंतची तू मदत केली आहेस आम्हाला, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. यापुढे आमच्या कुणाच्याही डोळ्यासमोर सुद्धा येऊ नकोस. आपला हिशोब संपला. गुरु शिष्याचा हिशोब कधी संपतो का सर? हे गुंडा, मला सर म्हणायचं नाही सांगून ठेवतोय. याच्या पुढे मला सर म्हणशील ना तर याद राख. हे गुंडा, मला सर म्हणायचं नाही सांगून ठेवतोय. याच्या पुढे मला सर म्हणशील ना तर याद राख. सर, आई या शब्दानंतर देशपांडे सर हा शब्द माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आयुष्यात. त्याच तुझ्या साळसूतपणामुळे मी फसलो, पण आता नाही फसणार. लक्षात ठेव. तू काही कर, यापुढे मी माझा निर्णय बदलणार नाही. आपला हिशोब संपला. तर चालता हो, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो.
सर म्हणाले हे पैसे घे आणि तर मला तुझ्या ऋणातून मुक्त कर. सर माझ्या ऋणातून मुक्त होतील मी सरांच्या ऋणातून कसा मोकळा होऊ काकू. आयुष्यात जेव्हा कधी अडखळलो तेव्हा सरांनी माझं बूट पकडून मला कायम सांगितलं, साळगावकर घाबरायचं नाही. आणि ते सर आज माझ्याशी नातं तोडायला निघालेत का. हे पैसे घ्या का प्लीज. सर जे घर तुम्ही इतक्या मेहनतीने, इतक्या कष्टाने, इतक्या प्रेमाने उभं केलं, ते घर तुम्ही गहाण टाकलं का तर तुम्हाला माझे पैसे परत करायचे होते म्हणून. मला घर जोडता येतात सर, तोडता येत नाही. आणि हे संस्कारही आम्ही तुमच्याकडूनच शिकलो. गुंडाच्या तोंडी असले संस्कार वगैरे शब्द ऐकले ना की वाटतं संस्कार या शब्दाला काही आता मोलच उरलेलं नाही. सर तुम्हीच म्हणता ना संस्कारांना मोल नसतं. सर चुकलो मी सर. सर माफ करा ना मला प्लीज. सर तुम्हीच म्हणायचात ना चुका माणसाकडूनच होतात पण चुका आपल्याला शिकवतात, घडवतात. सर तुम्हीच नेहमी शिकवलं. परिस्थितीमुळे कितीही अडचणी आल्या तरी घाबरायचं नाही. गळा ताठ ठेवायचा आणि म्हणायचं ओळखलं का सर मला. पावसात आलं कोण, कपडे होते कर्दवलेले, केसांवरती पाणी. कारभारणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतोय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कण. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. सर